मतदान केंद्र करताना 1300 1500 मतदान केंद्र केले। त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत मतदान चालतं। यापूर्वी 800च्या वर मतदान केंद्र नसायचं। 800 900 मतदान केंद्रावर मतदार असायचे। ह्या साऱ्या चुका निवडणूक आयोगाने केल्या। बीएलओनी मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी मतदाराच्या रिसिप्टच वाटल्या नाही आणि त्यामुळं आम्ही चोकलिंगम जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आहे त्यांना भेटलो आणि त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये जर या सुधारणा केल्या नाही तर भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोठं आंदोलन करेल। भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोठं आंदोलन करेल। या सर्व सुधारणा करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला नाही, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही आणि तसंच मालेगाव आणि धुळेमध्ये 3-3 हजार मतं सारखी आहेत। सारखी त्या ठिकाणी ईपीस कार्ड आहे, सारखे ओळखपत्र आहेत। 3000 मतं इकडे 3000 मतं तिकडे सारखी नावे आहेत। या दोन्ही आरओ आणि जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी, त्या दोन्ही आरओला सस्पेंड करावं आणि जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी विनंती आम्ही केली आहे। सोबतच राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहे श्री मदान यांनाही आम्ही पत्र पाठवतो आहे की या पावसाळ्यामध्ये काही पोटनिवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लावण्यात आल्या। या महाराष्ट्रात पूरहानीची परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये पूरहानी निर्माण झाली आहे आणि त्यामुळे अशा काळात निवडणुका लावणे हे योग्य नाही। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे श्री मदान यांना आम्ही पत्र पाठवतो आहे की या पावसाळ्यात लावलेल्या सर्व पोटनिवडणुका रद्द कराव्या आणि पुढच्या काळात घ्याव्या अशी विनंती आम्ही आयोगाला करणार आहोत। वोट जिहादचाही आरोप केलेला होता। आता मालेगावचं तुम्ही उदाहरण देत आहात की 3000 पेक्षा अधिक मतं अशी आहेत की त्यांचं सेम ईपीस कार्ड होतं। या संदर्भात नेमका दोष कुणाचा होता? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक नावं डिलीट झालेली होती, मतदार केंद्रापर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना मतदान करता आलं नाही, त्यांच्यासाठी काय करता येईल? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ राज्यामध्ये जे आयुक्त आहेत त्यांनी सर्व मेकॅनिकल काम केलं, फिजिकल काम केलं नाही। त्यांचे बीएलओ त्यांचे जिल्हाधिकारी यांनी फिजिकल काम केलं नाही आणि त्यामुळे जिल्हाधिकारी याला दोषी आहेत, बीएलओ त्या ठिकाणी दोषी आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं जे जे दोषी आहेत, मी सरसकट बीएलओ आणि सर्व जिल्हाधिकाऱ्याबद्दल बोलणार नाही, पण ज्या ठिकाणी 3-3 हजार मतं डुप्लिकेट झाले आहेत, मोठ्या प्रमाणावर डिलिशन झाले आहेत, याला जे जबाबदार आहेत, जे जबाबदार नाही त्याच्यावर काय आमचं काही म्हणणं नाही, पण जे जबाबदार आहे त्यांना मात्र निवडणुकीच्या मतदानापासून जनतेला थांबवलं, मतदानानं हक्क करण्याकरता लोकांना थांबवलं। आता चोकलिंगम मला म्हणाले की 50% फक्त मतदान होतं म्हणून आम्ही 1300चे बूथ केले आहे। ॲक्च्युली निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं पर्सेंटेज ऑफ व्होट कमी आहे। निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं पर्सेंटेज ऑफ व्होट कम होत आहे। त्यांनी मतदार यादीमध्ये घोळ घातला म्हणून पर्सेंटेज ऑफ व्होट कमी आहे। मतदान केंद्र तयार करण्यामध्ये घोळ घातला म्हणून त्या ठिकाणी मतदान कमी होत आहे। जर फिजिकल काम केलं, बरोबर घरनिहाय काम केलं तर त्या ठिकाणी बरोबर मतदान होऊ शकतं आणि त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या, संभाजीनगर जे पेरी अर्बन एरिया आहे त्यामध्ये मतदारांना मतदानच करता येत नाही, आपला हक्कच बजावता येत नाही। त्यामुळे एका लोकसभेमध्ये 1.5 लाख मतांना फटका बसलेला आहे, ज्यामुळे मतदान होऊ शकलं नाही। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वात सरकार बनेल असं वक्तव्य काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं, त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली की भाजपचा मुख्यमंत्री होईल असे ते संकेत दिलेत का? काहीच संबंध नाही आहे। अमित भाईच्या बोलण्याचा मतितार्थ समजून घ्यावा। आजही आमचे सर्वात जास्त आमदार आहेत आणि ज्याचे जास्त आमदार असतात, एक मोठं संख्याबळ असतं, त्यांचंच त्या ठिकाणी अपिअरन्स असतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत। या काळामध्ये एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। शेवटी आम्ही सर्व लोक मुख्यमंत्री कोण बनणार, कोण होणार यापेक्षा महायुतीचं सरकार निवडून यावं याकरता काल महाधिवेशनात निर्णय घेतले आणि आता अमित भाई या ठिकाणी त्यांनी कोर ग्रुपची बैठक घेतली। आमची कोर ग्रुपच्या बैठकी उद्या होणार आहे, परवाही होणार आहेत, पण या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने
एकनाथ शिंदेजींचे उमेदवार, अजितदादाचे उमेदवार निवडून आणण्याकरता, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रचंड ताकद लावणार आहोत. हा निर्णय कालच्या महाधिवेशनात झाला आहे. आपल्या महाधिवेशनात जो निर्णय आता झाला आपण सांगितलं, मात्र दुसरीकडे काल अजितदादांनी एक वक्तव्य केलेलं आहे पुण्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आपल्याला स्वतंत्र लढायच्या आहेत, त्यानुसार कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, एकूणच आपल्यात काही एकमत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. दादा अशी भूमिका घेत आहेत, आपण म्हणताय एकजुटीने लढायचं आहे. तुम्ही गल्लत करताय. ॲक्च्युली मीडियाच्या काही या पद्धतीची गल्लत करणे योग्य नाही आहे. विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत दादा असे म्हटले का, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका विधानसभेनंतर होणार आहे किंवा होतील त्या निवडणुकीमध्ये त्या जिल्ह्यातले त्या युतीमधले नेते निर्णय करतील. काही ठिकाणी युती होऊ शकेल, काही ठिकाणी नाही होऊ शकणार, काही ठिकाणी निर्णय होईल युतीचा. शेवटी त्या भागातले आमचं जे कोर कमिटी आहे त्या जिल्ह्याची, ती कमिटी निर्णय करतं. हा राज्य निर्णय करत नाही. आम्ही निर्णय करणार नाही राज्याचा. आम्ही राज्याकडनं निर्णय करणार नाही. भारतीय जनता पार्टीचा कोर ग्रुप जो जिल्ह्याचा असेल, ज्यांना जिथे जे सोयीचं असेल तशा स्थानिक स्वराज्य संस्था होतील. विधानसभेच्या निवडणुका ह्या सरकार बनण्याच्या निवडणुका आहे. लोकसभेच्या निवडणुका ह्या केंद्रातलं सरकारच्या आहे. त्यामुळं या निवडणुकीत महायुती स्पष्ट राहणार आहे. तुम्ही महाविकास आघाडीला प्रश्न उपस्थित केलेला होता की मराठ्यांना आरक्षण देणार, हे कुठल्या कोट्यातून द्यायचं, ओबीसीमधून द्यायचं, या संदर्भात भूमिका स्पष्ट करा. जरांगे पाटलांनी महायुतीतर्फे आता महाविकास आघाडीतर्फे भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सरकार म्हणून आम्हाला मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार का, याची स्पष्टता करा. कोणताही सामाजिक प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा राज्यातले सर्व पक्ष, सर्व नेते बसून निर्णय करतात. सरकार आमचं आहे की कुणाचं आहे हा महत्त्वाचा नाही आहे. सरकार जेव्हा काम करतं तेव्हा सामाजिक प्रश्नामध्ये संपूर्ण विधिमंडळाला विश्वासात घेऊन, संपूर्ण पक्षाला बैठक घेऊन, सर्व पक्षीय बैठक घेऊन, मग त्या ठिकाणी राज्यातले सर्व नेते एकत्र येऊन सामाजिक प्रश्नावर निर्णय घ्यायचे असतात. आणि त्यामुळं खरं तर महाविकास आघाडीला आमचा प्रश्न आजही आहे, कालही होता, परवाही होता, की त्यांनी हे स्पष्ट करावं की ओबीसीतलं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्यायचं का, त्यांचे पर्सेंटेज द्यायचे का ओबीसीचे कमी करून, असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे का? त्याला त्यांचं समर्थन आहे का? मग शरद पवार साहेबांचं समर्थन आहे का? नाना पटोलेंचं समर्थन आहे का? उद्धव ठाकरेंचं समर्थन आहे का? आम्ही असं म्हणतो आहे स्पष्टपणे, भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे म्हणते आहे की मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जे आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं, जे आरक्षण सार्वमत होतं, मराठा समाजाच्या सर्व महाराष्ट्राच्या संघटनांनी ते मान्य केलं होतं, जनतेने मान्य केलं. उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळं सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले, कारण उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची बाजू, जर देवेंद्रजींनी विधिमंडळात आणि हायकोर्टात, सुप्रीम कोर्टातही जेव्हा आमचं सरकार होतं, सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं ना देवेंद्रजी असताना, पण उद्धव ठाकरेंनी जर योग्य बाजू मांडली असती सुप्रीम कोर्टमध्ये तर तेव्हा आरक्षण गेलं नसतं, हा प्रश्न उभा झाला नसता. आता सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेले काही निर्देश आहे, सामाजिक आर्थिक त्या ठिकाणी मागासले पण बघा वगैरे वगैरे जे काही असेल. पण या ठिकाणी मला जायचं नाही आहे, पण कुठल्याही समाजाचा कोटा कमी करून कुणाला द्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही. कुणाला मान्य आहे का हे महाविकास आघाडीला या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी आहे. पण मराठा समाजाला टिकणारं, व्यवस्थित मराठा समाजाच्या सर्व बेरोजगार मुलांचं, परिवारांचं संरक्षण करणारं आरक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे केला आहे. एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर त्या ठिकाणी ही मराठा समाजाला आश्वस्त केला. शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की उद्धव ठाकरेंना विलीन करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना विलीन करणे, ज्यांची चुकत मराठा आरक्षणात काही नाही, ज्यांचे मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्यांनी प्रचंड ताकदीने मराठा आरक्षण दिलं, ज्यांनी गमावलं, त्यांना विलीन न करता आणि एकतर्फी कुठल्याही सामाजिक आंदोलनाला स्मेल जाऊ नये. सामाजिक आंदोलन सामाजिक असलं पाहिजे, ते राजकीय स्मेल जाऊ नये. काही सामाजिक आंदोलनामधनं राजकीय स्मेल येतो, आम्ही यांना आणू, आम्ही त्यांना आणू, आम्ही यांना पाडू, त्यांना पाडू, हा जो स्मेल येतो आहे हा मराठा आरक्षणाचा किंवा ओबीसी आरक्षणाच्या सामाजिक
आंदोलनाचा स्मेर राहू नये, उद्या ओबीसीनी कुणाला पाळण्याची भूमिका करू नये, मराठा समाजाची अशी भूमिका राहू नये. लोकप्रतिनिधी शेवटी क्षमतेने निवडून येतो, तो महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करतो. याला पाडणे त्याला पाडणे ही भूमिका स्वीकारू नये. जो जनतेला आवडेल त्याला लोक निवडून देतील, पण सामाजिक आंदोलनाला मात्र कुठलाही स्मेल येऊ नये. दूध असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यावर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्याकडे आपण कसं पाहता? नाही, हे तर चांगलं आहे की विरोधी पक्षांनी जसं दूध प्रश्नावर बाकी प्रश्नावर भेट घेतली, तसं जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता विरोधी पक्षाला बोलवलं, तेव्हा विरोधी पक्षांनी मात्र त्यावर बहिष्कार टाकला. हे यातलं बघावं लागेल की एकीकडे तुम्ही एखाद्या विषयाकरता भेटता आणि दुसरीकडे मात्र छगन भुजबळ सारखे नेते तुमच्याकडे येऊन विनंती करतात की यामध्ये हस्तक्षेप करावा. तो हस्तक्षेप होत नाही. मराठा ओबीसी समाज एकत्र राहावा याकरता पुढाकार होत नाही. याची जरा गांभीर्याने घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हाच तो जननायक असा आशयाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्यांचा कार्यकाळ सगळं आलेला आहे. नेमकं काय सांगायचं? जननायक आहेत देवेंद्रजी. 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री, 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या सभागृहात, विरोधी पक्षामध्ये, सत्ताधारी पक्षामध्ये आणि आताही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता देवेंद्रजी काम करतायत. जननायकता आहेत, त्यामध्ये काय नाही. सर, राज्य सरकारकडून गुलाबी रिक्षा ज्या आहेत वाटप पहिल्याने केलं जाणार आहे, ती एक योजना राज्य सरकारकडून राबवली जाते. तर दुसरीकडे अजितदादांचा सध्या गुलाबी जॅकेट थोडासा चर्चेला जातोय. मला वाटतं यावर त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे, त्यावर माझं काही बोलणं योग्य नाही. सर, इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसने जी बंदी आणलेली होती संघाच्या एकंदरीत कुठल्याही कार्यक्रमामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी समाविष्ट होण्याचा, मोदी सरकारने अखेर ही बंदी उठवलेली आहे. आता संघाच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी शासकीय अधिकाऱ्यांनाही सामील होता येणार आहे, मात्र विरोधक आता याला घेऊन टीका करतात. असं आहे, संघ हा काय राजकीय आहेत का? संघ हा देशाकरता, राष्ट्राकरता, राष्ट्रभक्तीकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता अनेक क्षेत्रामध्ये संघ काम करतो. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्यायाकरता, आणि त्यामुळं संघाचा कार्यक्रम काही पॉलिटिकल नसतो. संघाचा कार्यक्रम हा राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि असतोच. आणि त्यामुळं राजकीय कार्यक्रम नसल्यामुळं मला वाटतं असा निर्णय घेतला असेल. काँग्रेसची मतं फुटली, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आपण म्हटलं होतं की कारवाई होणार पण नाही असं शिरसाट यांनी वक्तव्य केलं होतं. कसं पाहता याकडे? पण आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिसते. याचा अर्थ नाना पटोलेजी यांनी काँग्रेसच्या आमदारावर कारवाई करण्याचा जे आपल्यासमोर मीडियासमोर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर जे सांगितलं होतं, राहुल गांधी बहुतेक नाना पटोलेचं ऐकत नाही असं दिसतं. काल जो भ्रष्टाचाराचा आरोप, भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असं त्यानंतर सुप्रिया सुळे म्हटलं की तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारांना सोबत घेतलं आणि आता आमच्यावर असा आरोप काय करतात? जेव्हा अमितभाई बोलतात तेव्हा ते आधार घेऊन बोलतात, त्यामुळं अमितभाई आधार घेऊनच बोलले असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.